जर्नी जी तुमची आहे ना त्याच्या सिमिलर जर्नी माझी पण आहे आणि हे कॉम्बिनेशन ज्यावेळी जुळलं माझ्या मनामध्ये त्यावेळी मला झोप नाही लागली 3 दिवस आणि मी खरंच माझ्या बायकोशी बोललो आता करू काय म्हटलं मी असं असं विचार करतोय ती म्हणाली पैशाचं तुला टेन्शन नाही आहे तू जा तुझ्या मनात आलं आहे ना जा माझी 10वीची मुलगी आहे ती पण म्हणाली डॅडा तुम्ही जावा त्यांना भेटा मी म्हटलं तिथून आल्याच्यानंतर मी करेन काय ते आपलं टार्गेट सेट आहे म्हटलं पण एकदा भेटून येतो मी ते खरंच आलो तुम्हाला भेटण्यासाठी आणि तुम्ही ज्या स्ट्रॅटेजीने हा जो पिरॅमिड उभा केला आहे ना सर हॅट्स ऑफ यू रिअली खरंच अमेझिंग आणि त्याच्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही शून्यातून जसं विश्व निर्माण केलं आणि हे करताना सुद्धा तुम्ही स्टेबल राहिलात दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण मी बऱ्याच जणांना बघितलं आहे की बिझनेस ग्रोथ झाला पोझिशन वाढल्याच्या नंतर त्याची माइंड हे असतं तर डिस्टर्ब होतं म्हणजे चेंज होतो ॲटिट्यूड चेंज होतो बिहेवियर चेंज होतो पण तुमच्यामध्ये मला खरंच नाही दिसलं तुमच्यामध्ये आणि तुम्ही काय केलं माहिती आहे इफ आय एम नॉट रॉंग शेअर मार्केट म्हणजे खूप मोठा समुद्र आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्या समुद्रातनं काय काढायचं तसं तुम्ही हा शेअर मार्केट म्हणून योग्य तिथे बांध मारलात आणि निशाणा लागला आणि तुम्ही योग्य ते शोधून काढलात ज्याच्यामध्ये बरेच लोक भविष्य बनवू शकतात हे कमोडिटी हे माझ्यासाठी पण नवीन होतं पण शेअर मार्केट माहिती होतं इक्विटी माहिती होते ऑप्शन पण तुम्ही असं त्याच्यातलं जे काढलं आहे शोधून जे दुसरा कोणी नाही काढू शकत आय चॅलेंज एव्हरीवन कोणी नाही काढू शकत सर आणि तुम्ही ज्या कॉन्फिडेंटली बोलतात ना जगात आपला हात कोण नाही धरू शकत आय एम हॅट्स ऑफ यू इट्स रिअली ट्रू कारण कसं आहे ना म्हणजे मी सुद्धा बिझनेसमॅन आहे आणि प्रत्येक बिझनेसमॅनला समोर त्याची विकनेस किंवा बरोबर ओळखू शकतो तुमचं पैसे कमवणं हे ध्येय नाही आहे पण तुम्ही शून्यातून विश्व कसं निर्माण केलं हे शेवटी जाताना तुम्ही एक्झाम्पल सर्वांसाठी ठेवून जाणार आणि हे एक्झाम्पल जे आहे ना तुमचं हे जर प्रत्येकाने जर घेतलं तर मला वाटतं भविष्यात हे वैयक्तिकच नाही तर आपलं इंडियासुद्धा खूप ग्रोथ होऊ शकतं कारण इंडियामध्ये तुम्ही म्हणालात तसं काहीच नाही आहे सध्या मार्केटमध्ये 2% पण नसेल मला नाही आय डोंट थिंक आता हे व्हिडिओ वगैरे देतात हे ठीक आहे जो तो मार्केटिंग करतो पण तुमच्यामध्ये मला मार्केटिंग नाही दिसली तुमच्यामध्ये असं मला वाटतंय म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग की तुम्ही काय होतात हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही ऑलवेज यू आर रिमेंबरिंग म्हणजे तुम्ही खाली जाताना तुमची जाण्याची पद्धत उभं राहण्याची सगळ्यांबरोबर बसण्याची उठण्याची हे आजच्या घडीला ह्या पोझिशनला कोणाकडनंही एक्सपेक्ट करू शकत नाही पण तुम्ही नेहमी सर्वांबरोबर सारखे राहिलात कारण मी सुद्धा जसं सिक्युरिटीमध्ये काम करतो आजही मी सिक्युरिटीच्या कॅपला रिस्पेक्ट करतो तसं तुम्ही तुमच्या परिस्थितीला रिस्पेक्ट करून आमच्यासारख्यांबरोबर जे राहतात इथे वागतात बोलणं तुमचा कॉन्फिडंट आवडतो सगळ्यात म्हणजे ज्या पद्धती तुम्ही कॉन्फिडंटली सांगतात की हा 5 पैशाच्या खाली जाणार नाही तर जाणारच नाही हा जेव्हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असतो ना त्यावेळी आपल्याला कोणीही नाही हरवू शकत कारण लॉस किती होणं आणि किती प्रॉफिट होणं हे आपल्या हातात असतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिझनेस करताना मी एका मुद्द्यावर येतो तुम्ही कुठचाही बिझनेस करायला जा आज मार्जिन 5% 4% 2% 3% एवढंच कॉम्पिटिशन आहे भरपूर कॉम्पिटिशन आहे मी ज्याच्याकडे 1 करोड रुपये असेल तो महिन्याला 1 लाख रुपये नाही कमवून देऊ शकत पण ह्या बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन नाही आहे बरोबर ना सर हिअर इज नो कॉम्पिटिशन इथे हा समुद्र आहे याच्यात तुम्ही किती काढाल ते कमीच आहे पण तुम्ही त्याला किती टाईम देऊ शकतात हे इम्पॉर्टंट आहे काल मी म्हणजे आज माझ्या मनात होतं सर की जाताना मला आय वॉज शुअर की तुम्ही व्हिडिओ म्हणजे बोलायला देणारच मी काल एक गोष्ट केली जे मी एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला काल आम्ही इथेच बसलो होतो काल मी 2 शेअर घेतले होते इंट्राडेला घेतले होते मला ते डिलिव्हरीला जायचं होतं आणि मला माहिती होतं की सकाळी प्रॉफिट होते पण टाईम किती इम्पॉर्टंट असतो त्याचं उदाहरण देतो आम्ही काल इथेच बसलो होतो सरांकडे बोलत त्याला मी विचारलं किती मार्केट बंद होणार रे तो म्हणाला या टाईमला आणि त्या टाईमला मी प्रॉफिटमध्ये होतो फक्त 10 ते 15 मिनटं इकडे डिस्कस करत होतो ब्रोकरने स्क्वेअर ऑफ केले 2600 रुपये लॉस झाले काल मी लॉस मुद्दाम केले जे आज मला एक्झाम्पल द्यायचं होतं म्हणून कारण आपण किती टाईमला परफेक्ट असायला पाहिजे ह्या मार्केटमध्ये हे उदाहरण तुम्ही जसं म्हणता ना सर की स्क्रीन डोळ्यासमोर आपण लावली आहे पण ती किती फॉलो करतो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे तिथे जर 5 मिनटं इकडची तिकडे जातील तर भली मोठी संधी शिकार आपण घालू शकतो त्याच्यासाठी मी खरंच मनापासून तुम्हाला सांगतो कारण मी सुद्धा बिझनेस केला आहे सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे सगळ्या गोष्टीने मी सुद्धा चांगल्या पोझिशनला आहे
बट जर ह्या पिक्चरमध्ये ह्या फंड्यामध्ये जर पडायचं असेल तर पूर्ण विचारपूर्वक पडा. ह्या गोष्टीला तुम्ही टाईमपास म्हणून करू नकात किंवा आपण बॅकअप करतोय म्हणून करू नकात. तुम्ही जर ह्या गोष्टीची बिझनेस कोणताही असो जर करायचं असेल तर त्याला तुम्ही प्रोफेशनल लेवलवरतीच जावा. विचार करा. संध्याकाळी जरी तुम्ही 6च्या नंतर करत असाल तरी तुम्ही प्रोफेशनलीच विचार करा की आपण तो करणार. तर 6ला तुम्हाला टाईम नसेल तर लॅपटॉप ओपन करू नका, त्या दिवशी ट्रेड करू नका. पण जर करायचं असेल तर तुम्ही 2 तास व्यवस्थितपणे तिथे बसा. कारण कोणत्याही बिझनेसना जर रिस्पेक्ट दिला नाही तर तो धंदा होऊ शकत नाही. हे मी एक्झाम्पल देऊ शकतो सर, इफ आय एम नॉट रॉंग. आणि जे तुम्ही सांगत आलात ना सकाळपासून, खरं सांगतो सर, मी नॉलेज मला मिळालं आहे, नाही असं म्हणत नाही. आणि पहिल्या सेशनला तर नॉलेज एवढं 100% मिळणं शक्यच नाही, कोणी कितीही जरी सांगितलं. आणि माझ्या मनाची तयारी आहे की मी 4 रिपीट कोर्स येणार आहे, 4 रिपीटला येणार आहे मी. आणि कदाचित हसतील, काय येणार आहे त्याचंही सांगतो. कारण जेव्हा मी इथे आलो त्यावेळी माझ्या मनामध्ये खूप मोठा काहीतरी गोल घेऊन आलो आहे. त्यामुळे भविष्यात जर काय करायचं असेल तर मला त्याचं पूर्ण ज्ञान घ्यायला पाहिजे आणि एका सेशनला मी नाही घेऊ शकत, एवढी माझी तरी कॅपॅसिटी नाही आहे. त्यामुळे मी 2-3 सेशनला येईन. एका सेशनला मी अजून काय अपग्रेड झालं तुमच्याकडनं काय ते मला मिळेल त्याच्यातनं. अजून एखाद्या सेशनला मी येईल तो तुम्हाला भेटायला येईल. भविष्यात मला पुढे करायचं आहे तर काय टिप्स मिळतील. 4थ्या सेशनला मी काय करेन हे 3ऱ्या सेशनला तुम्हाला सांगेल. कारण माझा गोल सेट आहे की इथे आपण ज्यावेळी पडलो आहे तिथे काय करायचं आहे, हा गोल आपला 1 वर्षामध्ये सेट आहे. मग त्याच्यासाठी मी 4 सेशन करेनच. त्याच्यातली 2 सेशन तर मी शिकायला येईल, 1 सेशन तुम्हाला भेटायला येईल, हे मी आताच सांगतो. पण जे काय करू आम्ही ते प्रोफेशनली, म्हणून विचारपूर्वक ह्याच्यामध्ये पाय घातलेला आहे. आणि आय कॅन प्रॉमिस यू दॅट की तुम्ही जो आज आम्हाला एवढं जे 4 दिवस वेस्ट केला त्याचं नक्कीच तुम्हाला इनपुट आम्ही देऊ, म्हणजे मी तरी देईन 100%. सो तुमचे फक्त आशीर्वाद असो आमच्याबरोबर. आणि तुम्ही जो कॉन्फिडन्स आम्हाला दिला आहे तो कॉन्फिडन्स जोपर्यंत आम्ही ह्या पृथ्वी तलावर आहोत तोपर्यंत आमच्याबरोबर राहील. आणि तुमचा मला सगळ्यात आवडला ती गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स आणि स्ट्रेट फॉरवर्ड. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आवडली की तुम्ही कधीही, तुमचे बरेच कॉम्पिटिटर असतील ह्या ट्रेनिंग सेक्टरमध्ये, पण तुम्ही कधीही कोणाबरोबर कम्पेअर केलं नाहीत की नाही कधी कोणाचं तुम्ही एक्झाम्पल दिलात. तुम्ही जे काय आम्हाला 4 दिवसामध्ये ट्रेनिंग दिलात हे फक्त आणि फक्त तुम्ही घडवलेल्या गोष्टीचं, तेच खरं मला इम्पॉर्टंट होतं. आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम हॅट्स ऑफ यू रिअली.